हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आज सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वाफेवरचे जे पापड असतात तर ते त्याची रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे आणि दोन पद्धतीने शेअर करणार आहे. आणि हे पापड जे आहे ते डबल ते तिप्पट चांगले फुलतात. तर आता इथं सगळ्यात पहिले मी थोडंसं साबुदाणा घेतलाय, कारण मला फक्त तुम्हाला रेसिपी शेअर करायची होती म्हणून इथं वाटीवर साबुदाणा घेतलाय. साबुदाणा आपल्याप्रमाणे कसंही घेऊ शकतो. फक्त खिचडीला जसा भिजवतो तसेच साबुदाणा इथं व्यवस्थित भिजवून घेतलाय. चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथं स्टीमरचं पात्र घेतलंय मी, तर त्याला थोडंसं तेल लावून घेते. तर तेल का लावून घेते, कारण दोन पद्धती मगाशीच म्हटलं की शेअर करणार आहे, तर त्यामुळं त्या पात्राला पण तेल लावून घेते. तेल यासाठी लावायचं कारण आपण पापड घातल्यानंतर लगेच निघले पाहिजे, नाहीतर तेल नाही लावलं की ते चिटकणार त्यामुळं. आणि ह्याची इथं माझ्याकडे भरण्यांचे छोटे छोटे काहीतरी टोपण होते, तर हे मेटलचे होते, तर त्यामुळं हे वापरू शकतोय. तर हे थोडेसेच होते म्हणून मग मी हे थोडेच दुसरी पद्धत दाखवते. तर याच्यात पहिलं याला पण सगळं तेल लावून ग्रीस करून घेतलंय, टोपणांना पण सगळ्या. आणि आता एकच लेअर बरोबर साबुदाण्याचा घालतोय, म्हणजे बरोबर याच्यावरती एखादाही आला नाही पाहिजे. बरोबर एक लाईनलाच असं पूर्ण हे टोपण जे आहे तर ते भरून घ्यायचं साबुदाण्याने व्यवस्थित. तर असेच एक एक करून मी सगळे टोपणे जे आहेत तर ते भरून घेतलेत. या पापडांना मेहनत खूप लागते, पण दिसताना एवढे सुंदर दिसतात ते, आणि खाताना पण खूप छान टेस्टी लागतात. त्यामुळे शक्यतो हे जास्त मिळत पण नाहीत बाहेर वगैरे, मार्केटमध्ये पण जास्त विकत जरी असले तर खूप महाग असतात. त्यामुळे घरी कधी ट्राय करायचं असेल तर वेगळं असं थोडंसं काहीतरी करू शकतोय. तर ते सगळे टोपणांमध्ये साबुदाणा व्यवस्थित भरून घेते मी. मग स्टीमरचं पात्र होतं, तर त्याच्यावरती सगळ्या मी काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या इथं पसरवून घेते. तर मी दोन्ही पद्धतीने दाखवते. तुम्हाला जी सोपी वाटेल तर ते पण करा, आणि मला कोणती जास्त सोपी वाटली तर तीही मी तुम्हाला सांगते. तर खूप दिवसांनी मी पण ऍक्च्युली ही रेसिपी ट्राय करते. त्यामुळे थोडंसं इथं मी दोन्ही पद्धतीने वापरून बघायचं म्हटलं, कारण आम्ही आधी बनवायचो तर ते फक्त टोपणातच बनवायचो. स्टीमरचं मी फर्स्ट टाइमच बघितलंय, बनवलंय, कारण रिस्क पण आहे ह्याच्यात बनवताना. थोडंसं जर बिघडलं वगैरे तर ते पण आहे, म्हणून म्हटलं दोन्ही पद्धतीने बनवून दाखवू तुम्हाला. जी सोपी वाटेल तर ती तुम्ही करू शकता. तर आता इथं सगळ्या बांगड्यांच्या शेपमध्ये जेवढं बसतायत तर गोल गोल पूर्ण व्यवस्थित इथं आपले पापड साबुदाण्याचे इथं घालून घ्यायचे. आणि सगळे हे जेवढ्या बांगड्या आहेत तर त्याच्यात बरोबर शेपने सगळे हे भरून घ्यायचे. आता या ज्या बांगड्या आहेत तर ते एक एक करून अशा हलक्या हाताने उचलून घ्यायच्या, इकडे तिकडे न पसरता, कारण शेप मग ज्या पापडाचे आहेत ते चेंज होऊ शकतं. आणि असा एकाच साईजचे खूप व्यवस्थित सगळे पापड येत आहेत. तर इथं पाणी जे आहे तर ते मी उकळायला आधीच ठेवलं होतं. तर आता पहिलं जे पात्र आहे आपलं तर ते इथं उकळवायला ठेवते, म्हणजे वाफेवरती वाफवायला ठेवते. आणि बरोबर 10 मिनिटं बारीक गॅसवरती मी इथं वाफवायला ठेवलं होतं हे. आणि बरोबर 10 मिनिटांनी नंतर काढून घेतलं. आणि आता काढून घेतलं की काही लगेच निघत नाही बरं का, थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि मग थोडं थंड झाल्यानंतर इथं बघा त्याचा पूर्ण कलर जे आहे पापडांचा आपल्या, तर तो चेंज झालाय. असं काचेसारखे ट्रान्सपरंट दिसत आहेत, म्हणजे आपले पापड जे आहेत तर ते शिजलेत व्यवस्थित. तर इथं मी छोटं उलटाने घेतलंय आणि त्याच्या साह्याने असं इकडं तिकडं पूर्ण सगळीकडनं छोटं छोटं आधी साईडला फिरून घेतलं आणि नंतर पलटवलं. तर याला काय होतंय, थोडासा वेळ लागतोय बरं का काढताना, कारण पूर्ण एकदम असं साईडनं थोडं 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 करत इथं काढायला लागते. इथं थोडासा वेळ जातोय, पण मला तर ही स्टीमरचीच पद्धत आवडली. आता ह्याच्यानंतर मग मी हे जे टोपणं आहेत, ज्या टोपणांमध्ये आपण पापड बनवणार आहे तर ते सगळे इथं स्टीम करायला ठेवले. ते पण बरोबर 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेतले. सेम 10 मिनिटात बरोबर व्यवस्थित होत आहेत रेडी. आणि मग त्यानंतर ते थंड होऊ दिले टोपण काढल्यानंतर.
आणि टोपणामध्ये काही इझी जे होते ते एकदम इझिली निघाले. उलटल्यानंतर त्याच्यात तर काही निघालं नाही, तर त्यामुळे स्पून घेतला मी. स्पूननी पटकन निघतात. आणि मग स्पून वापरल्यावर पटपट निघाले, पण काही जे होते तर ते एकदम निघाले. एक दोन जे होते तर ते थोडेसे बिघडले, म्हणजे त्यांचं पापड असे मोडल्यासारखे झाले, तिचे वेगवेगळा झाला साबुदाणा वगैरे थोडासा. त्यामुळे तर तसे तर जास्त काय मी बनवलेच नव्हते, त्यामुळं खराब तर काही जास्त झाले नाही सोडा. पण मग त्यानंतर परत एक वेळ मी स्टीमरमध्येच एक थोडेसे जे उरला होता साबुदाणा, तर तो एक 10 मिनिटं हे करून घेतले. तर बरोबर असे टोटल 3 वेळेस स्टीम करून घेतला. आणि एकच हे ताट जे होतं, तर ताटामध्ये जेवढे पापड होते तर तेवढेच बनले होते. कारण एक वाटीवर साबुदाणा होता, त्याच्यात किती बनणार ते. तर नंतर मग हे सगळे एक दिवस मी घरी सुकवलं आणि नंतर एक दिवस उन्हात सुकवलं. तर भरपूर एक ऊन भरपूर होतं, त्यामुळे एका दिवसात छान सुकलेत. आणि आता पापड बघा कसे दिसतायत आणि किती डब्बल ते टिब्बल असे फुलतायत का नाही बघा तुम्हीच. तर इथे मी थोडंसं तेल जास्त वापरलं नव्हतं. थोड्याच तेलात तळले, हे थोड्या तेलात तळले तरीही छान फुलतात. ह्याच्यात काही जास्त कच्चे वगैरे आतमध्ये राहत नाहीत, कारण ऑलरेडी ते वाफेवरचे आहेत, त्यामुळं पटकन फुलतात हे लगेच आणि लगेच भाजले पण जातात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.